रमेश शेवाळे यांच्या वतीने श्री लालबागचा राजाचा 11वा वर्धापन सोहळा उत्साहात. जय मल्हार चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक प्रणित नवसाला पावणारा श्री लालबागचा राजाचा 11वा वर्धापन दिन सोहळा श्री लालबागचा राजा मंदिर, आनंद छाया, साईबाबा मंदिर रोड, सातपूर कॉलनी, सातपूर या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडलाय. या कार्यक्रमाचे आयोजन श्री लालबागचा राजा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष रमेश शेवाळे यांनी केले होते. दरम्यान यानिमित्त 17 फेब्रुवारी रोजी भव्य पालखी सोहळा संपन्न झाला. तसेच 18 फेब्रुवारी रोजी सकाळी होम हवन आणि सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी परिसरातील नागरिकांनी रमेश शेवाळे यांच्या कार्याचे कौतुक केले. दरवर्षीप्रमाणे लालबागच्या राजाचा गणपतीचा 11वा वर्धापन दिन असल्यामुळं आम्ही सर्वांनी मिळून, सर्व सहकारी सगळे कॉलनीतले सहकार्य मिळून आम्ही सर्व मित्रमंडळ दरवर्षी प्रसादाचा कार्यक्रम करतो. यावेळेचं मंदिराचं काम चालू असल्यामुळं आम्ही यावेळेस प्रसाद ठेवला आहे. पुढल्या वर्षी आम्ही जेवणाचा कार्यक्रम करणार आहे आणि असंच आम्हाला सहकार्य करीत राहा. काय सांगाल, एवढा भव्य दिव्य कार्यक्रम चालू आहे. लालबागचा राजा वर्धापन 11वा केला आहे. या अनुषंगाने आम्ही जो प्रसाद ठेवलेला आहे महाप्रसाद, या महाप्रसादाला वाटपाचा जो कार्यक्रम ठेवला आणि इथल्या परिसरातील सगळ्या जनतेने चांगल्यापैकी साथ दिली. चांगल्यापैकी व्यवस्थितपणे प्रसाद वाटपाचं काम चालू आहे आणि आजूबाजूचे जे आमचे सहकारी आहेत सगळ्यांनी सहकार्यातून हा कार्यक्रम आम्ही नियोजन काय असणार? या पुढचं नियोजन आता मंदिराचं जेव्हा काम पूर्ण होईल आणि नंतर कळसाचं काम होईल, पुढच्या वर्षी यापेक्षा चांगल्यापैकी भव्य कार्यक्रम करू. एवढं चांगलं भव्य दिव्य कार्यक्रम होतो, काय सांगाल? आपल्या सातपूर कॉलनी परिसरामध्ये एवढा मोठा भव्य दिव्य असं गणपतीचं मंदिर उभारण्यात सगळ्यात मोठा श्रेयाचा वाटा असेल तर रमेश शेवाळे यांचा आहे. त्यांनी पाया रचला, त्याला मग सर्व मिळून सर्वांनी हातभार लावून मंदिराचं काम झालं आणि सालाप्रमाणे आमच्या वर्धापन दिनाचा 11वा वर्धापन दिन आहे. आता आमचं फक्त एकच आहे, मंदिर पूर्णपणे झाल्यावर कळसाचा मोठा कार्यक्रम करायचा व जेणेकरून सातपूर पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना या गणपती राजाचा, लालबागच्या राजाचा चांगला लाभ मिळावा ही आमची इच्छा आहे. वैशिष्ट्यपूर्ण काय असणार आहे? आमच्या लालबागच्या राजाचं वैशिष्ट्य असं आहे, गणपती मुंबईचं तर आहेच, परंतु हा नवसाला पावणारा राजा आहे. आजपर्यंत इथं अशा 7-8 घटना घडलेल्या आहेत की ते नवसाला पावलेले आहे. साधारण एक उदाहरण द्यायचं म्हणजे एक लेडीजचं मंगळसूत्र हरवलेलं होतं. 2 दिवस ती घरात शोधत असताना सापडत नव्हतं. बाप्पाकडे आली, बाप्पाकडे मानणं मागलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या बाईच्या उंबऱ्यामध्ये मंगळसूत्र सापडलेलं आहे. एवढं जागृत देवस्थान लालबागच्या राजाचं आहे आमचं. ओके. कामामागं सगळं आमच्या मामा लोकांचा मोठा वाटा आहे. आमचं त्यांच्याबरोबर सहकार्य आहे. त्यांच्याबरोबर मामांचं चांगलं सहकार्य आहे. लालबागचा राजा या मंदिराचा हा 11वा वर्धापन दिन आहे आणि या दिनानिमित्त महाप्रसादाचं आयोजन असतं आणि याला मोलाचं सहकार्य रमेश मामा शेवाळे यांचं, तसंच ज्येष्ठ नागरिक इथले म्हणजे बरेच जणांची मला नावं सांगता येणार नाही, पण सगळेच म्हणजे कोणाचं नाव चुकून राहिलं तर मग त्यांना राग नको यायला. त्याच्यामुळे सगळ्यांचं या ठिकाणी सहकार्य असतं आणि मिळून जुळून हा कार्यक्रम होत असतो. आणि आता नाही म्हणता म्हणता अगदी शिळेपासून सुरुवात झाली होती, त्याचं रूपांतर आता मंदिरात झालेलं आहे आणि या सगळ्या भक्तगणांच्या सहकार्याने हे झालेलं आहे आणि सर्व भक्तगणांचं सहकार्य आम्हाला असंच लाभलं. गेल्या 5-10 वर्षापासून मामा इथे लालबागच्या राजावरती जो काही कार्यक्रम भरतो, अतिशय मोठ्या प्रमाणात कार्यक्रम मामा भरवतात. या मंदिराला जे सर्वस्व मामा, कोणत्याही गरजेचे मामा इथं, कोणत्याही वस्तू असो काही असो, मामा इथं मामा सतत हजर असतात. ज्येष्ठ नागरिकांचं मामा, सर्वांच्या सहकार्याने मामा सर्वांना धरून मामांना सर्व इथं मामा कायम तसं राहावं ही सर्वांची इच्छा. ओके. दोन शब्द बोला. लालबाग राजा मित्रमंडळ यांच्यातर्फे हा जो वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो 11वा वर्धापन दिन आहे आणि जेवढं बी मंदिराचं काम आहे शेवाळे मामा परत लोकवर्गणीतून सर्वांच्या मार्फत ह्या मंदिराचं काम आणि सर्वात महत्त्वाचं काम का लोकवर्गणीतून आम्ही कळसाचं काम पूर्ण केलं.
कळस आतापर्यंत मंदिराला नव्हता, छोटंसं मंदिर होतं, पण मामांच्या सहकार्यांनी लोकवर्गणीतून सर्व काही मंदिराची आतापर्यंतची घडवण आम्ही बसवली आहे. याच्यानंतर बी आमच्याकडून चांगली घडवण बसव ही देवाची प्रार्थना. याप्रसंगी श्री लालबागचा राजा मंदिराचे पुजारी आप्पा, श्री लालबागचा राजा विश्वस्त मंडळ व भक्त मंडळ आणि सातपूर कॉलनी परिसरातील भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आलेल्या सर्व भाविकांचे आयोजक रमेश शेवाळे यांनी आभार मानले. नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी रमेश खरात, सातपूर.